विद्यार्थी मित्रांनो, KS अकॅडमी यूट्यूब चॅनलवर आपल्या सर्वांचे स्वागत आहे. आजच्या व्हिडिओमध्ये आपण अतिसंभाव्य काही प्रश्न पाहणार आहोत. तर मित्रांनो, व्हिडिओ शेवटपर्यंत बघायचा आहे आणि व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे. का तर मित्रांनो, तुम्हाला असेच महत्त्वपूर्ण व्हिडिओ नक्कीच पाहायला मिळतील. तर मित्रांनो, व्हिडिओला सुरुवात करूया. प्रश्न क्रमांक पहिला, केंद्रीय लोकसेवा आयोगाचे नवीन अध्यक्ष कोण आहेत? केंद्रीय लोकसेवा आयोगाचे नवीन अध्यक्ष कोण आहेत? तर ऑप्शन क्रमांक 1 मनोज सोनी हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक दुसरा, राज्यसभेच्या सभासदांची मुदत किती वर्ष असते? राज्यसभेच्या सभासदांची मुदत किती वर्ष असते? तर ऑप्शन क्रमांक 3 6 वर्ष हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक तिसरा, भारताला सर्वात जास्त भूसीमा कोणत्या देशाची लाभली आहे? भारताला सर्वात जास्त भूसीमा कोणत्या देशाची लाभली आहे? तर ऑप्शन क्रमांक 3 बांगलादेश हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक चौथा, अर्थविधेयक कोणाच्या सहमतीने लोकसभेत सादर करण्यात येते? अर्थविधेयक कोणाच्या संमतीने लोकसभेत सादर करण्यात येते? तर ऑप्शन क्रमांक 1 राष्ट्रपती हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 5, भारतीय राज्यघटनेच्या डॅश डॅश अनुच्छेदांमध्ये धर्म स्वातंत्र्याचा अधिकार स्पष्ट करण्यात आला आहे. भारतीय राज्यघटनेच्या डॅश डॅश या अनुच्छेदांमध्ये धर्म स्वातंत्र्याचा अधिकार स्पष्ट करण्यात आला आहे. तर ऑप्शन क्रमांक 2 25 ते 28 हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 6, भारतीय राज्यघटनेचे कलम 51 कशा संबंधी आहे? भारतीय राज्यघटनेचे कलम 51 कशा संबंधी आहे? तर ऑप्शन क्रमांक 1 मूलभूत कर्तव्य हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 7, पुढील स्त्रियांपैकी कोणत्या स्त्रीने विदर्भातील स्त्रियांकरिता पहिली रात्रशाळा सुरू केली? पुढील स्त्रियांपैकी कोणत्या स्त्रीने विदर्भातील स्त्रियांकरिता पहिली रात्रशाळा सुरू केली? तर ऑप्शन क्रमांक 3 बाई चौधरी हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 8, खालीलपैकी माळशेज घाट कुठून कुठे जातो? खालीलपैकी माळशेज घाट कुठून कुठे जातो? तर ऑप्शन क्रमांक 4 आळेफाटा कल्याण हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 9, बनारस हिंदू विद्यापीठाची स्थापना कोणाच्या पुढाकाराने झाली? बनारस हिंदू विद्यापीठाची स्थापना कोणाच्या पुढाकाराने झाली? तर ऑप्शन क्रमांक 4 पंडित मदन मोहन मालवीय हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 10, कोरकू जमातीचे लोक खालीलपैकी डॅश डॅश या जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात आढळतात? कोरकू जमातीचे लोक खालीलपैकी डॅश डॅश या जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात आढळतात? तर ऑप्शन क्रमांक 3 अमरावती हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 11, इसवी सन 1920 रोजी नागपुरात झालेल्या काँग्रेस अधिवेशनाच्या वेळी भाषावर प्रांत रचनेचा मुद्दा कोणी मान्य केला होता? इसवी सन 1920 रोजी नागपुरात झालेल्या काँग्रेस अधिवेशनाच्या वेळी भाषावर प्रांत रचनेचा मुद्दा कोणी मान्य केला होता? तर ऑप्शन क्रमांक 2 महात्मा गांधी हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 12, 1 नोव्हेंबर 1956 रोजी अस्तित्वात आलेल्या द्वैभाषिक राज्याचे पहिले मुख्यमंत्री कोण होते? 1 नोव्हेंबर 1956 रोजी अस्तित्वात आलेल्या द्वैभाषिक राज्याचे पहिले मुख्यमंत्री कोण होते? तर ऑप्शन क्रमांक 3 यशवंतराव चव्हाण हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 13, संयुक्त महाराष्ट्र चळवळीतील सर्व घटनेचा निषेध म्हणून भारताचे अर्थमंत्री डॅश यांनी आपल्या मंत्रिपदाचा राजीनामा दिला? संयुक्त महाराष्ट्र चळवळीतील सर्व घटनेचा निषेध म्हणून भारताचे अर्थमंत्री डॅश यांनी आपल्या मंत्रिपदाचा राजीनामा दिला होता? तर ऑप्शन क्रमांक 4 CD देशमुख हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 14, आशियातील सर्वात मोठा लोकर बाजारपेठ पुढीलपैकी कोणत्या ठिकाणी आहे? आशियातील सर्वात मोठी लोकर बाजारपेठ पुढीलपैकी कोणत्या ठिकाणी आहे? तर ऑप्शन क्रमांक 2 बिकानेर हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 15, कोणती नदी कर्कवृत्ताला दोनदा ओलांडते? कोणती नदी कर्कवृत्ताला दोनदा ओलांडते? तर ऑप्शन क्रमांक 4 मही हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 16, रवी नदीवर उभारण्यात आलेला थेन जलविद्युत प्रकल्प कोणत्या राज्यात आहे? रवी नदीवर उभारण्यात आलेला थेन जलविद्युत प्रकल्प कोणत्या राज्यात आहे? तर ऑप्शन क्रमांक 4 पंजाब हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 17, खालीलपैकी कोणी संयुक्त महाराष्ट्राच्या पहिल्या विरोधी पक्षनेते पदाचा मान मिळवला होता? खालीलपैकी कोणी संयुक्त महाराष्ट्राच्या पहिल्या विरोधी पक्षनेते पदाचा मान मिळवला होता? तर ऑप्शन क्रमांक 2 डॉक्टर RD भंडारे हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 18, एल निनो खालीलपैकी कोणत्या महासागराच्या किनाऱ्यावर कमी
वायुदाबाचा प्रदेश निर्माण करतो? एल निनो खालीलपैकी कोणत्या महासागराच्या किनाऱ्यावर कमी वायू दाबाचा प्रदेश निर्माण करतो? तर ऑप्शन क्रमांक 2 पॅसिफिक हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 19 इटियाडोह धरण कोणत्या जिल्ह्यात आहे? इटियाडोह धरण कोणत्या जिल्ह्यात आहे? तर ऑप्शन क्रमांक 2 गोंदिया हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 20 ताराबाई मोडक यांनी आदिवासीसाठी डॅशच्या जिल्ह्यात कार्य केले? ताराबाई मोडक यांनी आदिवासीसाठी डॅशच्या जिल्ह्यात कार्य केले? तर ऑप्शन क्रमांक 3 ठाणे हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 21 खालीलपैकी कोणत्या ठिकाणचे ऐतिहासिक नाव मोमिनाबाद असे होते? खालीलपैकी कोणत्या ठिकाणचे ऐतिहासिक नाव मोमिनाबाद असे होते? तर ऑप्शन क्रमांक 4 अंबेजोगाई हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 22 महाराष्ट्राच्या ईशान्य सीमेलगत डॅशच्या टेकड्या पसरलेल्या आहेत? महाराष्ट्राच्या ईशान्य सीमेलगत डॅशच्या टेकड्या पसरलेल्या आहेत? तर ऑप्शन क्रमांक 1 दरकेसा टेकड्या हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 23 42व्या घटना दुरुस्तीनुसार उद्देश पत्रिकेत कोणत्या शब्दाचा अंतर्भाव करण्यात आला? 42व्या घटना दुरुस्तीनुसार उद्देश पत्रिकेत कोणत्या शब्दाचा अंतर्भाव करण्यात आला? तर ऑप्शन क्रमांक 1 धर्मनिरपेक्ष राज्य हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 24 भारताचे मुख्य न्यायाधीशांची नेमणूक कोण करते? भारताचे मुख्य न्यायाधीशांची नेमणूक कोण करते? तर ऑप्शन क्रमांक 4 राष्ट्रपती हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 25 भारतातील कोणत्या राज्याचा केंद्रशासित प्रदेशाचा लिंग गुणोत्तर दर सकारात्मक राहिलेला आहे? भारतातील कोणत्या राज्याचा केंद्रशासित प्रदेशाचा लिंग गुणोत्तर दर सकारात्मक राहिलेला आहे? तर ऑप्शन क्रमांक 4 वरील 2 व 3 हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 26 भारतातील कोणत्या राज्यात लोकसंख्येची घनता सर्वात जास्त आहे? भारतातील कोणत्या राज्यात लोकसंख्येची घनता सर्वात जास्त आहे? तर ऑप्शन क्रमांक 2 बिहार हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 27 खालील तरतुदींपैकी तरतूद भारतीय संविधानाच्या 7व्या परिशिष्टामध्ये समाविष्ट आहे? खालील तरतुदीपैकी कोणती तरतूद भारतीय संविधानाच्या 7 परिशिष्टांमध्ये समाविष्ट आहे? तर ऑप्शन क्रमांक 4 केंद्र राज्य व समवर्त सूची हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 28 स्वामी विवेकानंद यांच्या भाषणामुळे गाजलेले जागतिक सार्वधर्म परिषद कोठे भरली होती? स्वामी विवेकानंद यांच्या भाषणामुळे गाजलेले जागतिक सार्वधर्म परिषद कोठे भरली होती? तर ऑप्शन क्रमांक 3 शिकागो हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 29 महाराष्ट्राचा प्रमुख जलविभाजक कोणता? महाराष्ट्राचा प्रमुख जलविभाजक कोणता? तर ऑप्शन क्रमांक 1 सह्याद्री पर्वत हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 30 भारतामध्ये राष्ट्रीय उत्पन्नाच्या मोजणीसाठी कोणती पद्धत वापरली जात नाही? भारतामध्ये राष्ट्रीय उत्पन्नाच्या मोजणीसाठी कोणती पद्धत वापरली जात नाही? तर ऑप्शन क्रमांक 3 खर्च पद्धत हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 31 बहिष्कृत हितकरणी सभेची स्थापना कोणत्या वर्षी झाली? बहिष्कृत हितकरणी सभेची स्थापना कोणत्या वर्षी झाली? तर ऑप्शन क्रमांक 3 1924 हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 32 भारतात कोणत्या क्षेत्रात छुप्या बेरोजगारीचे दर्शन घडते? भारतात कोणत्या क्षेत्रात छुप्या बेरोजगारीचे दर्शन घडते? तर ऑप्शन क्रमांक 1 कृषी हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 33 खालीलपैकी निष्काम कर्ममठाची स्थापना कोणी केली होती? खालीलपैकी निष्काम कर्ममठाची स्थापना कोणी केली होती? तर ऑप्शन क्रमांक 4 महर्षी धोंडो केशव कर्वे हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 34 डॅश हा जिल्हा प्रशासनाचा केंद्रबिंदू मानला जातो? डॅश हा जिल्हा प्रशासनाचा केंद्रबिंदू मानला जातो? तर ऑप्शन क्रमांक 2 जिल्हाधिकारी हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 35 पुंगी हा कोणत्या राज्याशी संबंधित एक नृत्य प्रकार आहे? पुंगी हा कोणत्या राज्याशी संबंधित एक नृत्य प्रकार आहे? तर ऑप्शन क्रमांक 4 हिमाचल प्रदेश हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 36 लंडन येथे स्वतंत्र भारत या संघटनेची स्थापना कोणी केली? लंडन येथे स्वतंत्र भारत या संघटनेची स्थापना कोणी केली? तर ऑप्शन क्रमांक 2 विनायक दामोदर सावरकर हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 37 स्वातंत्र्यवीर सावरकर यांनी 1904 मध्ये कोणती क्रांतिकारकांची संघटना स्थापन केली? स्वातंत्र्यवीर सावरकर यांनी 1904 मध्ये कोणती क्रांतिकारकांची संघटना स्थापन केली? तर ऑप्शन क्रमांक 2 अभिनव भारत हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 38 महाराष्ट्रातील खालीलपैकी कोणत्या प्रकारच्या मृदाची उत्पादकता सर्वात कमी आहे? महाराष्ट्रातील खालीलपैकी कोणत्या
प्रकारच्या मृदाची उत्पादकता सर्वात कमी आहे? तर ऑप्शन क्रमांक 1 जांभी मृदा ही आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 39 खालील खाड्यांचा कोणता क्रम उत्तरेकडून दक्षिणेकडे बरोबर आहे? खालील खाड्यांचा कोणता क्रम उत्तरेकडून दक्षिणेकडे बरोबर आहे? तर ऑप्शन क्रमांक 2 वसई, जयगड, जैतापूर, देवगड हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 40 कृष्णा व डॅशडॅशा नदीचा संगम सांगली जिल्ह्यातील हरिपूर या ठिकाणी झाला आहे. कृष्णा व डॅशडॅशा नदीचा संगम सांगली जिल्ह्यातील हरिपूर या ठिकाणी झाला आहे. तर ऑप्शन क्रमांक 1 वारणा हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 41 संविधान मसुदा समिती समोर प्रस्तावना कोणी सादर केली होती? संविधान मसुदा समिती समोर प्रस्तावना कोणी सादर केली होती? तर ऑप्शन क्रमांक 1 जवाहरलाल नेहरू हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 42 भारतीय राज्यघटनेत राज्य धोरणाची मार्गदर्शक तत्वे कोणत्या घटनेतून घेण्यात आलीत? भारतीय राज्यघटनेत राज्य धोरणांची मार्गदर्शक तत्वे कोणत्या घटनेतून घेण्यात आलीत? तर ऑप्शन क्रमांक 3 आयर्लंडची घटना हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 43 खालीलपैकी कोण भारताच्या राष्ट्रपतीवर महाभियोग चालवू शकतो? खालीलपैकी कोण भारताच्या राष्ट्रपतीवर महाभियोग चालवू शकतो? तर ऑप्शन क्रमांक 1 संसद हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 44 डॅशडॅशच्या कायद्यानुसार जुलै 1937 मध्ये विधान परिषद राज्यात अस्तित्वात आली. डॅशडॅशच्या कायद्यानुसार जुलै 1937 मध्ये विधान परिषद राज्यात अस्तित्वात आली. तर ऑप्शन क्रमांक 2 1935 हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 45 संसदीय शासन व्यवस्थेत नेमके कोणते विधान लागू पडते? संसदीय शासन व्यवस्थेत नेमके कोणते विधान लागू पडते? तर ऑप्शन क्रमांक 2 कार्यकारी मंडळास विधिमंडळ नियंत्रित करते हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 46 संघीय शासन व्यवस्थेमध्ये डॅश डॅश संघीय शासन व्यवस्थेमध्ये डॅश डॅश तर ऑप्शन क्रमांक 2 सत्तेचे विकेंद्रीकरण केलेले असते हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 47 भारतातील कोळशाचे पट्टे खालीलपैकी कोणत्या कालखंडात निर्माण झाले? भारतातील कोळशाचे पट्टे खालीलपैकी कोणत्या कालखंडात निर्माण झाले? तर ऑप्शन क्रमांक 2 गोंडवाना कालखंड हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 48 भारताच्या स्वातंत्र्यवेळी राष्ट्रीय काँग्रेस सभेचे अध्यक्ष कोण होते? भारताच्या स्वातंत्र्यवेळी राष्ट्रीय काँग्रेस सभेचे अध्यक्ष कोण होते? तर ऑप्शन क्रमांक 4 जे.बी. कृपलानी हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 49 कोणते शहर महाराष्ट्राचा हरित पट्टा म्हणून ओळखले जाते? कोणते शहर महाराष्ट्राचा हरित पट्टा म्हणून ओळखले जाते? तर ऑप्शन क्रमांक 2 नाशिक हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 50 पीपल्स एज्युकेशन सोसायटीची स्थापना कोणी केली? पीपल्स एज्युकेशन सोसायटीची स्थापना कोणी केली? तर ऑप्शन क्रमांक 1 डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 1 महाराष्ट्रामध्ये मोसंबी संशोधन केंद्र खालीलपैकी कोणत्या ठिकाणी आहे? महाराष्ट्रामध्ये मोसंबी संशोधन केंद्र खालीलपैकी कोणत्या ठिकाणी आहे? तर ऑप्शन क्रमांक 3 श्रीरामपूर, अहमदनगर हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 2 बाबा आमटे यांचा हेमल कसा हा प्रकल्प खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे? बाबा आमटे यांचा हेमल कसा हा प्रकल्प खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यात आहे? तर ऑप्शन क्रमांक 2 गडचिरोली हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 3 राधानगरी हे कोल्हापूर जिल्ह्यामधील धरण खालीलपैकी कोणत्या नदीवर आहे? राधानगरी हे कोल्हापूर जिल्ह्यामधील धरण खालीलपैकी कोणत्या नदीवर आहे? तर ऑप्शन क्रमांक 4 भोगावती हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 4 तुर्भे महाराष्ट्रामधील औष्णिक वीज केंद्र खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे? तुर्भे महाराष्ट्रामधील औष्णिक वीज केंद्र खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे? तर ऑप्शन क्रमांक 4 मुंबई उपनगर हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 5 महाराष्ट्रामध्ये डोलोमाइट या खनिजाचे साठे कोणत्या जिल्ह्यामध्ये आहेत? महाराष्ट्रामध्ये डोलोमाइट या खनिजाचे साठे कोणत्या जिल्ह्यामध्ये आहेत? तर ऑप्शन क्रमांक 3 रत्नागिरी हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 6 विजयदुर्ग रांगणा हे महाराष्ट्रामधले किल्ले कोणत्या जिल्ह्यामध्ये आहेत? विजयदुर्ग रांगणा हे महाराष्ट्रामधले किल्ले कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे? तर ऑप्शन क्रमांक 4 सिंधुदुर्ग हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 7 एलिफंटा लेणी महाराष्ट्रामध्ये कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे? एलिफंटा लेणी महाराष्ट्रामध्ये कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे? तर ऑप्शन क्रमांक 3 रायगड हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 8 नरनाळा हे महाराष्ट्रामध्ये अभयारण्य
कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे? नरनाळा हे महाराष्ट्रामध्ये अभयारण्य कोणत्या जिल्ह्यात आहे? तर ऑप्शन क्रमांक 1 अकोला हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 9 कोल्हापूर ते गोवा यांच्या दरम्यान खालीलपैकी कोणता घाट लागतो? कोल्हापूर ते गोवा यांच्या दरम्यान खालीलपैकी कोणता घाट लागतो? तर ऑप्शन क्रमांक 4 फोंडा घाट हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 10 संत गाडगेबाबा विद्यापीठ महाराष्ट्रामध्ये कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे? संत गाडगेबाबा विद्यापीठ महाराष्ट्रामध्ये कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे? तर ऑप्शन क्रमांक 3 अमरावती हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 11 सेंट्रल वॉटर अँड पॉवर रिसर्च स्टेशन कोणत्या ठिकाणी आहे? सेंट्रल वॉटर अँड पॉवर रिसर्च स्टेशन कोणत्या ठिकाणी आहे? तर ऑप्शन क्रमांक 2 पुणे हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 12 राज्यात नागपूर जिल्ह्यामध्ये काटोला हे कोणत्या फळाचे संशोधन केंद्र आहे? राज्यात नागपूर जिल्ह्यामध्ये काटोल येथे कोणत्या फळाचा संशोधन केंद्र आहे? तर ऑप्शन क्रमांक 1 लिंबू हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 13 चंद्राचा किती टक्के पृष्ठभाग पृथ्वीवरून दिसतो? चंद्राचा किती टक्के पृष्ठभाग पृथ्वीवरून दिसतो? तर ऑप्शन क्रमांक 2 59% हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 14 भारतीय जनतेने भारताची राज्यघटना स्वीकृत व संमत केव्हा केली? भारतीय जनतेने भारताची राज्यघटना स्वीकृत व संमत केव्हा केली? तर ऑप्शन क्रमांक 3 26 नोव्हेंबर 1949 हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 15 पोलिओ हा रोग खालीलपैकी कशापासून होतो? पोलिओ हा रोग खालीलपैकी कशापासून होतो? तर ऑप्शन क्रमांक 3 विषाणू हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 16 अल्फा गामा बीटा किरणांचा शोध कोणत्या शास्त्रज्ञाने लावला? अल्फा गामा बीटा किरणाचा शोध कोणत्या शास्त्रज्ञाने लावला? तर ऑप्शन क्रमांक 4 हेर्नी ब्रेकवेल हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 17 इंद्रधनुष्य प्रकाशाच्या कशाचे उदाहरण आहे? इंद्रधनुष्य प्रकाशाच्या कशाचे उदाहरण आहे? तर ऑप्शन क्रमांक 2 अपस्करण हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 18 कोणत्या ठिकाणी शरीरातील पेशींना ऑक्सिजनचा पुरवठा करतात? कोणत्या पेशी शरीरातील पेशींना ऑक्सिजनचा पुरवठा करतात? तर ऑप्शन क्रमांक 2 तांबड्या रक्तपेशी हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 19 रानडे गांधी अँड झीना या ग्रंथाचे लेखक कोण आहेत? रानडे गांधी आणि झीना या ग्रंथाचे लेखक कोण आहेत? तर ऑप्शन क्रमांक 2 डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 20 जनरल डायर यांचा वध खालीलपैकी कोणी केला? जनरल डायर यांचा वध खालीलपैकी कोणी केला? तर ऑप्शन क्रमांक 3 उधम सिंग हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 21 गोलपीठा याचे लेखक कोण आहेत? गोलपीठा या प्रकाराचे लेखक कोण आहेत? तर ऑप्शन क्रमांक 2 नामदेव ढसाळ हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 22 26 ऑगस्ट 1982 रोजी चंद्रपूर जिल्ह्याचे विभाजन होऊन कोणता नवीन जिल्हा निर्माण झाला? 26 ऑगस्ट 1982 रोजी चंद्रपूर जिल्ह्याचे विभाजन होऊन कोणता नवीन जिल्हा निर्माण झाला? तर ऑप्शन क्रमांक 2 गडचिरोली हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 23 धुळे हा जिल्हा कोणत्या प्रशासकीय विभागामध्ये येतो? धुळे हा जिल्हा कोणत्या प्रशासकीय विभागामध्ये येतो? तर ऑप्शन क्रमांक 4 नाशिक हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 24 भारताकडून ऑस्कर नामांकनांसाठी पाठविण्यात आलेला पहिला मराठी चित्रपट कोणता? भारताकडून ऑस्कर नामांकनासाठी पाठविण्यात आलेला पहिला मराठी चित्रपट कोणता? तर ऑप्शन क्रमांक 1 श्वास हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 25 मुरुड जंजिरा हा सागरी किल्ला खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे? मुरुड जंजिरा हा सागरी किल्ला खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे? तर ऑप्शन क्रमांक 1 रायगड हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 26 नायगाव मयूर हे महाराष्ट्रामधील अभयारण्य कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे? नायगाव मयूर हे महाराष्ट्रामधील अभयारण्य कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे? तर ऑप्शन क्रमांक 4 बीड हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 27 इंद्रावती मांजरा दारणा या नद्या खालीलपैकी कोणत्या नदीच्या उपनद्या आहेत? इंद्रावती मांजरा दारणा या नद्या खालीलपैकी कोणत्या नद्याच्या उपनद्या आहेत? तर ऑप्शन क्रमांक 1 गोदावरी हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 28 अस्तंबा पर्वत शिखर खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे? अस्तंबा पर्वत शिखर खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे? तर ऑप्शन क्रमांक 3 नंदुरबार हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 29 वसई मनोर या महाराष्ट्रातील खाड्या
कोणत्या जिल्ह्यामध्ये आहेत? वसई, मनोर या महाराष्ट्रातील खाड्या कोणत्या जिल्ह्यामध्ये आहेत? तर ऑप्शन क्रमांक 1 ठाणे हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 3 अलिबाग हे ठिकाण कोणत्या फळासाठी प्रसिद्ध आहे? अलिबाग हे ठिकाण कोणत्या फळासाठी प्रसिद्ध आहे? तर ऑप्शन क्रमांक 4 कलिंगड हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 31 हेमरू प्रसिद्ध असलेले राज्यातील ठिकाण खालीलपैकी कोणते आहे? हेमरू प्रसिद्ध असलेले राज्यातील ठिकाण खालीलपैकी कोणते आहे? तर ऑप्शन क्रमांक 3 औरंगाबाद हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 32 महाराष्ट्रामध्ये सर्वाधिक कापसाचे क्षेत्र कोणत्या विभागांमध्ये आहे? महाराष्ट्रामध्ये सर्वाधिक कापसाचे क्षेत्र कोणत्या विभागांमध्ये आहे? तर ऑप्शन क्रमांक 2 विदर्भ हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 33 नवेगाव राष्ट्रीय उद्यान खालीलपैकी कोणत्या ठिकाणी आहे? नवेगाव राष्ट्रीय उद्यान खालीलपैकी कोणत्या ठिकाणी आहे? तर ऑप्शन क्रमांक 3 गोंदिया ही आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 34 ओरोस बुद्रुक हे ठिकाण कोणत्या जिल्ह्याचे मुख्य ठिकाण आहे? ओरोस बुद्रुक हे ठिकाण कोणत्या जिल्ह्याचे मुख्य ठिकाण आहे? तर ऑप्शन क्रमांक 1 सिंधुदुर्ग हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 35 रायगड जिल्ह्यामध्ये खालीलपैकी कोणता किल्ला आढळत नाही? रायगड जिल्ह्यामध्ये खालीलपैकी कोणता किल्ला आढळत नाही? तर ऑप्शन क्रमांक 3 अजिंक्य तारा हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 36 पानझडी वृक्षाची वने कोणत्या विभागांमध्ये प्रामुख्याने आढळतात? पानझडी वृक्षाची वने कोणत्या विभागामध्ये प्रामुख्याने आढळतात? तर ऑप्शन क्रमांक 4 विदर्भ हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 37 खोगीर भरती बटाट्यांची चाळ ही पुस्तके खालीलपैकी कोणाची आहेत? खोगीर भरती बटाट्यांची चाळ ही पुस्तके खालीलपैकी कोणाची आहेत? तर ऑप्शन क्रमांक 2 पु ल देशपांडे हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 38 मेन ऑफ पीस हे टोपणनाव खालीलपैकी कोणत्या व्यक्तीचं आहे? मेन ऑफ पीस हे टोपणनाव खालीलपैकी कोणत्या व्यक्तीचं आहे? तर ऑप्शन क्रमांक 4 लाल बहादूर शास्त्री हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 39 आधुनिक मराठी कवितेचे जनक असे कोणास म्हणतात? आधुनिक मराठी कवितेचे जनक असे कोणास म्हणतात? तर ऑप्शन क्रमांक 2 कृष्णाजी केशव धामले हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 40 ध्वनी लहरींचा अभ्यास कोणत्या शास्त्रात मध्ये करण्यात येतो? ध्वनी लहरींचा अभ्यास कोणत्या शास्त्रात मध्ये करण्यात येतो? तर ऑप्शन क्रमांक 1 ऑकॉस्टिक हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 41 नायट्रोजन या वायूचे हवेतील शेकडा प्रमाण किती आहे? नायट्रोजन या वायूचे हवेतील शेकडा प्रमाण किती आहे? तर ऑप्शन क्रमांक 2 78% हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 42 डबल फॉल्ट डाऊन स्ट्रोक या संज्ञा कोणत्या खेळाशी संबंधित आहेत? डबल फॉल्ट डाऊन स्ट्रोक या संज्ञा कोणत्या खेळाशी संबंधित आहेत? तर ऑप्शन क्रमांक 3 लॉन टेनिस हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 43 ग्रीन पार्क भारतातील स्टेडियम कोणत्या ठिकाणी आहे? ग्रीन पार्क भारतातील स्टेडियम कोणत्या ठिकाणी आहे? तर ऑप्शन क्रमांक 3 कानपूर हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 44 संयुक्त राष्ट्र संघटना दिन खालीलपैकी कोणत्या दिवशी असतो? संयुक्त राष्ट्र संघटना दिन खालीलपैकी कोणत्या दिवशी असतो? तर ऑप्शन क्रमांक 3 24 ऑक्टोबर हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 45 पंचायत राज पद्धतीचा स्वीकारणारे देशातले पहिले राज्य कोणते? पंचायत राज पद्धतीचा स्वीकारणारे देशातील पहिले राज्य कोणते? तर ऑप्शन क्रमांक 2 राजस्थान हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 46 महाराष्ट्रामध्ये पंचायत राज पद्धती केव्हा स्थापन करण्यात आली? महाराष्ट्रामध्ये पंचायत राज पद्धती केव्हा स्थापन करण्यात आली? तर ऑप्शन क्रमांक 1 मे 1962 हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 47 प्राचीन स्मारक कायदा केव्हा पास करण्यात आला? प्राचीन स्मारक कायदा केव्हा पास करण्यात आला? तर ऑप्शन क्रमांक 3 सन 1904 हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 48 भारतातील आर्थिक विकेंद्रीकरणाचा जनक म्हणून कोण ओळखला जातो? भारतातील आर्थिक विकेंद्रीकरणाचा जनक म्हणून कोण ओळखला जातो? तर ऑप्शन क्रमांक 4 लॉर्ड मेयो हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 49 स्वराज्य पक्षाची स्थापना करण्यामागे संकल्पना कुणाची होती? स्वराज्य पक्षाची स्थापना करण्यामागे संकल्पना कुणाची होती? तर ऑप्शन क्रमांक 1 चित्तरंजन दास हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 50 वाचनालय या शब्दाचा अचूक विग्रह ओळखा. वाचनालय या शब्दाचा अचूक विग्रह ओळखा. तर ऑप्शन क्रमांक 3 वाचन प्लस आलय हे आपले करेक्ट आन्सर होईल.